मुंबईत ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा सुरूच, रॅपिडो कंपनीसह संचालकांवर गुन्हे दाखल। हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्यानं त्यांच्याशी संबंधित औषधांच्या विक्रीमध्येही मागच्या काही वर्षांमध्ये 30 ते 40% वाढ, औषध विक्रेता संघटनेकडून माहिती। कल्याण बस्तीमध्ये घागऱ्यावरून झाला वाद, तरुणानं दुकानामध्ये घुसून घागरा फाडला, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। टँकरनं पाणी आणून महिनाभरापूर्वी लागवड केलेली वृक्ष जगवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांची धडपड, लातूरच्या वन विभागाच्या 25 हेक्टर जागेमध्ये जंगल निर्मितीचा अभिनव उपक्रम। मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची जोडणी पूर्ण, कापूरबावडी जंक्शनच्या जवळ 325 टन वजनाचा स्टील स्पॅन बसवला। शिवशाही बस हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर, शिवशाहीचं रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येतंय। शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल। पुण्यातील पाणीपुरवठा आज बंद, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते NSDT या जलवाहिनीमध्ये गळती झाल्यानं केंद्रासाठी होणारा पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीनं बंद, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगतापांनी दिली माहिती। कांदिवलीमध्ये सोसायटीच्या मुख्य गेटवर गाड्या पार्क करून गेट अडवल्यानं सोसायटीतील नागरिकांनी केला रास्ता रोको। सोसायटीमधील नागरिकांनी वाहतूक आणि कांदिवली पोलिसांना लेखी तक्रार दिली असून कारवाई करण्याची केली मागणी। अकोला पोलिसांकडून आरोपींची परेड पॅटर्न सुरू, जनतेसमोर परेड आयोजित करून गुन्हेगारांची भीती मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू। बाजारामध्ये मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुल उत्पादकांवर परिणाम, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, फुलांपासून आरोग्यावरही घातक परिणाम होत असल्याची माहिती समोर। मंत्री गिरीश महाजनांच्या वतीनं विठू भक्तांना विठुरायाचं मोफत दर्शन, 5000 पेक्षा अधिक भक्त पंढरपूरला पोहोचले। 25 जुलै रोजी दुसरी फेरी जाणार। अकोल्यातील माना येथील जिल्हा परिषद विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न, 5वी ते 10वीतील 236 विद्यार्थ्यांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग। कोल्हापूरमध्ये सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्राचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते लोकार्पण, यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांचा करण्यात आला सन्मान। नंदुरबारमध्ये विसरवाडी इथं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत रानभाज्या महोत्सवाचं आयोजन। परभणीमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवसेनेच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन, यात्रेच्या आयोजनासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आढावा बैठक। पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलं सहपरिवार तुळजाभवानी मातेचं दर्शन, मातेची केली विधिवत अभिषेक पूजा। कोल्हापुरातील राधानगरी धरण 91% भरलं, धरणाचे सर्व्हिस गेट बंद, धरणातून होणाऱ्या विसर्गामध्ये 1600 क्युसेकनं घट। भंडाऱ्यामध्ये खर्शी इथल्या विवेकानंद विद्यालयामध्ये ईव्हीएमच्या मदतीनं शालेय निवडणूक संपन्न, विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्षामध्ये घेता आला अनुभव। राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणामध्ये गडचिरोलीमधील 3 शहरांनी स्थान मिळवलं, देसाईगंज, धानोरा आणि गडचिरोली नगरपंचायतीचा पहिल्या 100 शहरांमध्ये स्थान। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला पंढरपूरच्या दौऱ्यावर, संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहणार। विठ्ठल मंदिराजवळच्या नामदेव पायरी येथे कार्यक्रमाचं आयोजन। कोल्हापुरातील चोपडेवाडी गावातील धबधब्याची पर्यटकांना भुरळ, धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू, धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। संत सावतामाळींच्या भेटीसाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांच्या पालखीचं अरणकडे प्रस्थान, पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा निघाला पाहिजे। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं पोलीस विभाग फैलावर, तुळजापूरमध्ये पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक। वृक्ष लागवडीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, एकाच दिवशी लावली 17 लाख झाडं, एशिया बुक इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड बुकमध्ये नोंद, इंदोर पालिकेचा रेकॉर्ड मोडीत। सिल्लोडमध्ये अद्यापर्यंतही पावसाची दांडीच, अनेक जलसाठे अद्यापही कोरडे ठाक, बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी अद्यापही निर्धारित रेषेखाली, नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा। पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधारणा आणि पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार, प्रशासनाच्या वतीनं पुणेकरांना आश्वासन।
औरंगाबाद विमानतळ देशात 8व्या स्थानी विमानतळाची देशातल्या पहिल्या 10 विमानतळांमध्ये सहभाग. ग्राहक समाधान सर्वेक्षणामध्ये विमानतळाला 4.93 रेटिंग. 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 1.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश. कॅप फेरी प्रवेशांतर्गत एकूण 1,29,217 विद्यार्थ्यांचा प्रवेश. ITIच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद. 1.5 लाख जागांसाठी केवळ 50,000 प्रवेश. नागपूरमध्ये कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी SIT कारवाईला सुरुवात. 30 दिवसांमध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुणे पालिका आयुक्तांनी केली विमानतळ परिसराची पाहणी. परिसरामध्ये खासगी जागांवरील कचरा स्वच्छ करण्याच्या दिल्या सूचना. वाहनावर फास्टॅग नसणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार. वाहनांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नवा नियम लागू. सिंधुदुर्गात शतकापासून वेंगुर्लेमधील रामेश्वर मंदिर भजनी सप्ताह साजरा. तर मंदिरामध्ये 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. परभणीमध्ये नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणारे 2 तराफे नष्ट. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडकरित्या कारवाई. बुलढाण्यामध्ये वकील संघाच्या सदस्यावर गुन्हा दाखल. याच्या निषेधार्थ वकील संघाचं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार हमी योजनेच्या थकीत लाभासाठी आमरण उपोषण. काम पूर्ण होऊनही लाभ न मिळाल्यानं लाभार्थी संतप्त. रत्नागिरीमध्ये वाळू लिलावातून शासनाला 5,33 लाख रुपयांचा महसूल प्राप्त. 22 वाळू गटांपैकी 4 गटांचा लिलाव. प्रशासनाकडे जुना 2,763 ब्रास वाळूचा शिल्लक साठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरा करण्यास बंदी. अशा समारंभामुळे कामकाजातील अडथळा लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे होऊ नये यासाठी पालिकेला लक्ष ठेवावं लागणार. देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली तर मध्य रेल्वेची अप मार्गाची वाहतूक कोलमडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम. गाड्या 5 ते 6 तास उशिरानं. लातूर जिल्ह्यातील हडोळती कॉम्प्लेक्समधील 2 दुकानांना अचानक लागली भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीमध्ये दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. सांगलीमधील आरवडेमध्ये NDRFच्या वतीनं शालेय सुरक्षा कार्यक्रम संपन्न. या कार्यक्रमामध्ये 22 शिक्षक कर्मचाऱ्यांसह 350 मुलं आणि 180 मुली असे एकूण 554 विद्यार्थी सहभागी. पुरंदरमधील रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांना मोफत अँब्युलन्स सेवा. नानीजधाम संस्थांच्या वतीनं मोफत अँब्युलन्स सेवा तिचं लोकार्पण. सांगलीमध्ये स्टँड सिव्हिल रोडवर पुन्हा एकदा अपघात. बसवर मोठं झाड कोसळलं तर दुचाकीस्वार जखमी. अपघातांची मालिका सुरूच. वाशिम जिल्ह्यामध्ये रेशनचा तांदूळचा काळा बाजार. परराज्यामध्ये तांदूळ विक्रीचा गोरखधंदा सुरू. बीडमधील पिंपरखेड गावामध्ये विठ्ठल बिरदेव यात्रा. भाविकांनी भंडाऱ्याचे उधळण करत केला जल्लोष. पैठण शहरातील जुना मुंडा परिसरामध्ये 2 गटात जोरदार हाणामारी. हाणामारीमध्ये 2 जण जखमी. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आणली नियंत्रणात. संभाजीनगरमध्ये 100 पेक्षा अधिक भोंगे हटवले. क्रांती चौक पोलीस ठाणे हद्दीतील 15 मशिदी आणि 5 मंदिरांवर कारवाई. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये तपासणी सुरू. सिंधुदुर्गातील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. सर्वात सुरक्षित सावडाव धबधब्यावर जिल्ह्याबाहेरून हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात. छत्रपती संभाजीनगरमधील चितेगावमधील CIE कंपनीच्या मागच्या बाजूला काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती समोर. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारत केली कारवाई. लातूर बाजार समिती सोयाबीनची आवक घटली. मात्र सर्वसाधारण दर स्थिर. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून पावसाची दांडी. पाऊस न पडल्यानं खरीपातील पिकं वाळू लागली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पैठण शहरामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट. बळीराजा संकटात सापडला. कोल्हापूरमध्ये केरळमधील संघमैत्रीय शेतकरी उत्पादक कंपनीचा अभ्यास दौरा. सुमारे 7,000 सदस्यांनी तळसंदे महाविद्यालयामध्ये तसंच कनेरी मठ येथे भेट देऊन सेंद्रिय शेतीची केली पाहणी. वाशिम बाजार समितीमध्ये चिया पिकाची 24,501 रुपये प्रति क्विंटल इतकी विक्रमी झेप. मात्र आठवड्यामध्ये चियाच्या दरामध्ये 4,600 रुपयांची घट. चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण.
राज्य कृषी विभागाच्या वतीने शेतकरी कृषी अभ्यास दौऱ्याचं आयोजन इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. वाशीमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक. दिव्यरत्न कंपनीच्या बियाण्याची 25 दिवसांमध्ये वाढ खुंटली. परिणामी उत्पादनावर घट. कृषी विभागानं या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरामध्ये 10 जणांच्या टोळीकडून घरफोडी. आरोपीकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापूरमध्ये पुस्तक देण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. एकाला अटक. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये विनयभंगाच्या आरोपातील आरोपीचा सुटकेनंतर जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल. आरोपीवर कारवाई होणार. सिंधुदुर्गात खैरी तस्करी प्रकरणी वेंगुर्ल्यामध्ये 2 युवकांना अटक. खैराची दुचाकीवरून वाहतूक करताना पोलिसांनी केली कारवाई. नाशिकच्या सटाणा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी. रोख रक्कम आणि गणपतीची पितळी मूर्ती लंपास. चोरीचा संपूर्ण थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. चोरट्यांचा शोध सुरू. अकोल्यामध्ये प्रहार ऑपरेशन अंतर्गत खोलेश्वरमध्ये छापा. एका आरोपीला अटक. 98,100 रुपये किमतीचा 6 किलो 90 ग्रॅम गांजा पोलिसांनी केला जप्त. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये 3 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त. एकाला अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. यवतमाळमध्ये स्टेट बँक परिसरातील चोरीचा गुन्हा उघडकीस. चोरी झालेली 1 लाख रुपयांची रक्कम फिर्यादी महिलेला सुपूर्द. वर्ध्यामध्ये शेळ्या चोरी प्रकरणी 4 आरोपींना अटक. 1,89,000चा मुद्देमाल जप्त. सावंगी पोलीस गुन्हे पथकाची कारवाई. जालन्याच्या शेलूद येथील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये क्लब आणि पानपट्ट्यांवर शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई. पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटचं आमिष दाखवत बाप लेकाची 9 लाखांची फसवणूक. 10 ते 15% नफा मिळवण्याच्या आमिषानं फसवणूक. सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पुण्यामध्ये सेल्फ ड्राईव्ह मोबाईल ॲपद्वारे कार बुक करून कार मालकाची फसवणूक. कार बुकिंग नंतर 6 महिन्यांपासून आरोपी फरार. पोलिसांकडून कार हस्तगत तर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेच्या अंतर्गत कोरोचीत एमडी ड्रग विक्रेत्याला अटक. सुमारे 6,70,000चे एमडी ड्रग पोलिसांनी केले जप्त. वाशिममध्ये पोलिसांना चकमा देत फरार 2 मनसे पदाधिकाऱ्यांना अटक. पदाधिकाऱ्यांकडून तोंडगाव टोल नाक्यावर तोडफोड. स्थानिक गुन्हे शाखेकडून अकोला येथून पदाधिकाऱ्यांना करण्यात आली अटक. हिंगोलीच्या ओटी ब्रह्मचारी येथे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा. 12 जणांवर कारवाई. 8 दुचाकी आणि 12 मोबाईलचं जुगाराचं साहित्यही जप्त. पुण्यातील बालाजीनगरमध्ये 4 चाकी वाहनाला आग. अग्निशमन दलाच्या वतीनं आग विझवण्यात यश. कोणीही जखमी नाही. चंद्रपूरमध्ये आमदाराच्या वाढदिवसाचा बॅनर लावणं कार्यकर्त्याच्या जीवावर बेतलं. बॅनर लावताना विजेच्या तारेच्या धक्क्यानं कार्यकर्त्याचा झाला मृत्यू. पुण्यामध्ये गणपती माथा येथे बस वळवताना पीएमपी बसचा अपघात. 2 बस एकमेकांना धडकल्या. बसमध्ये प्रवासी नसल्यानं जीवितहानी नाही. माणगावमधील तरुणांकडून खवले मांजराचं संरक्षण. मांजर पुराच्या पाण्यामध्ये वाहून मानवी वस्तीमध्ये पोहोचलं. मांजर आता वन विभागाच्या ताब्यात. अमरावतीमध्ये 2 महिन्यात 1,235 जणांना श्वानांचा चावा. शहरामध्ये तब्बल 1 लाखापेक्षा अधिक मोकाट श्वान. श्वानांचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. रत्नागिरीमधील हापूस आंब्याला कृषी क्षेत्रातील सुवर्ण पदक जाहीर. देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आंबा उत्पादनामध्ये रत्नागिरी जिल्हा अव्वल. उद्या नवी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा. पाटण्यातील चंदन मिश्रा हत्या प्रकरणी 8 जणांना अटक. मुख्य शूटरसह 8 आरोपींना कोलकात्यातून अटक. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश. गुजरातच्या कच्छमध्ये सीआरपीएफ जवानानं केली आयएस प्रेयसीची गळा दाबून हत्या. हत्येनंतर जवानाकडून आत्मसमर्पण. भाजपच्या 29 राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण. मात्र अद्याप नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा नाही. 7 राज्यांमध्ये पेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. व्यापार कराराने राजकीय चर्चा होणार. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. दार 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. लंडनमध्ये तरुणाचा खोडसाळपणा. इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये खाल्लं चिकन. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समधील भारत पाकिस्तानचा सामना रद्द. आम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही.
भारतीय खेळाडूंचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार. सोनू सूदनं हातानंच साप पकडला आणि पोत्यात भरला. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर यासारख्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करू, तसंच शहरी नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडू. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांचं वक्तव्य. माजी आमदार लक्ष्मण पवार पुन्हा भाजपच्या वाटेवर, तर कार्यालयावर झळकला भाजप संपर्क कार्यालयाचा फलक. कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीनं समाज मेळावा संपन्न. पालकमंत्री नितेश राणेंची हजेरी. गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार. वाघोलीमध्ये मनोज जरांगेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि मोर्चा संदर्भात चर्चा. तर करोडोंच्या संख्येनं मराठा मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. हिंगोलीमधील क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संघटना आक्रमक. क्रांतिकारी संघटनेकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत. आमदार रोहित पवार यांच्याकडनं कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट. कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ करण्यात आलाय ट्विट. लांबून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, पण रमी खेळायला वेळ. संजय राऊतांची टीका. तर देवेंद्र दरबारी मंत्री रमी खेळती भारी असं म्हणत कोल्हेंनीही कोकाटेंचा चांगलाच घेतला समाचार. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळतायत. कृषी मंत्री कोकाटेंच्या व्हिडिओवर रोहिणी खडसेंनी ट्विट करत केली टीका. लातूरमधील शेतकऱ्यांना भेटायला कृषी मंत्र्यांना वेळ नाही, मात्र रमी खेळायला कृषी मंत्र्यांना वेळ. राऊतांनी लगावला टोला. मी रमी खेळतच नव्हतो, मोबाईल स्क्रोल करताना अचानक व्हिडिओ समोर आला. स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी व्हिडिओ काढला असावा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण देत रोहित पवारांवर त्यांची टीका. बैर माझ्याशी होतं, बदनामी बीडची का केली? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात धनंजय मुंडेंचा सवाल. बुलढाण्यामध्ये 22 जुलै रोजी भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस रक्तदान शिबिरानं साजरा करण्याचा संकल्प. सांगलीत एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. कांबळेंची आमदार अण्णा बनसोड यांच्यासोबत चर्चा. बीडच्या परळीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लावलेल्या बॅनरची चर्चा. गल्लीबोळातील भांडणांना विधिमंडळात कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचं अभिनंदन, अशा आशयाचं झळकलं बॅनर. कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी वेळ नाही, मात्र रमी खेळण्यासाठी वेळ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांची टीका. पुण्यामध्ये धानोरी परिसरामध्ये राजकीय दाम्पत्याकडून तब्बल 5,000 किलो चिकन मोफत वाटप. मतदारांपर्यंत पोहोचता यावा आणि जनसंपर्क वाढावा यासाठी अनोखी शक्कल. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार. वरपुडकर यांनी घेतली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. पनवेलमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. शास्ती माफीच्या निर्णयावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील बुलढाण्याच्या दौऱ्यावर. बुलढाणा ते कॉर्नर बैठक घेणार, तर नांदुरा येथे जाहीर सभेचंही आयोजन. अमित शहांनी 4 ते 5 आमदारांना वगळण्याचं ठरवलं आहे. यादीमध्ये माणिकराव कोकाटेंचं नाव असल्याची पक्की माहिती. संजय राऊतांचा खुलासा. ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट नवीन नाही, तर राज ठाकरेंवरील याचिकेवरून राऊतांची प्रतिक्रिया. छत्तीसगडमधील ऑनलाईन गेमिंगवर कारवाई. महाराष्ट्रातील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही, संजय राऊतांचा आरोप. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचे अमित शाह प्रमुख. संजय राऊतांचा टोला. उद्धव ठाकरेंच्या सामनासोबतच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित. काश्मीर देशाचा अविभाज्य भाग. पहलगाम आतमध्ये आहे, तिथपर्यंत दहशतवादी पोहोचले कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल. पहलगाम हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. 3 महिन्यानंतरही हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पत्ता नाही. हे सरकार मोठं अपयशी. उद्धव ठाकरेंचा आरोप. ऑपरेशन सिंदूर कोणाच्या दबावाखाली मागं घेतलं? मी युद्ध थांबवलं, ट्रम्प म्हणतात. सध्या देशाचा व्यापार सुरू. ठाकरेंचा घणाघात. भाजपला पंतप्रधान गृहमंत्री आहे, देशाला नाही. उद्धव ठाकरेंचा टोला. मोदी 75 नंतरही निवृत्त होतात का ते बघू. मोदींनंतर कोण भाजपला? सवाल. ठाकरेंचा टोला. राज ठाकरेंनी आपण 20 वर्षांनी एकत्र आलो. राज्यासाठी जे करावं लागणार ते करू. उद्धव ठाकरेंचं आश्वासन.
मुंबईकरांना मुंबईतून बाहेर फेकलं जात आहे। आधी गिरणी कामगार फसवला गेला। वांद्रे रिक्लेमेशनच्या जागेवर धारावीकरांना जागा द्या, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबईतला मराठी माणूस एकवटतोय, भाषेचा द्वेष नाही पण हिंदी सक्ती सहन होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा, मुख्यमंत्र्यांनी सहकारी मंत्र्यांची भांडणं मोडीत काढावी, ठाकरेंचा सल्ला। मी राज ठाकरेंशी कधीही बोलू शकतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, उद्धव ठाकरेंचं युती संदर्भात सूचक भाष्य। राज्यात मराठी देशासाठी हिंदू, शिवसेना प्रमुखच म्हणाले, आम्ही एकत्र आल्यानं इतर भाषिकांना सुद्धा आनंद, गुजराती हिंदी भाषिकही अच्छा किया म्हणतात, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विजय मेळावा वरळीमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्यातली पॉझिटिव्ह बाजू मी बघतो। आम्ही एकत्र आल्यानं सरकारला माघार घ्यावी लागली, लोकांच्या मनात जे आहे ते साकार करू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मराठी माणूस आता एकत्र यायला लागला, मुंबईकरांनी एकवटून हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवला, उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन। मराठी माणूस अन्याय सहन करत नाही आणि सहन करत नाही तर भारत देश अदानी चालवतायत किंवा अदानी चालवतायत, उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरेंच्या विरोधातील याचिका कायद्याच्या चौकटीमध्ये न बसणारी, वकील हसन सरोदेंचं वक्तव्य। कोर्ट घनश्याम उपाध्यायांची याचिका फेटाळून लावण्याची शक्यता जास्त असल्याचं त्यांचं मत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।